पुणे पोर्शे अपघात प्रकरणात तपासात नवी माहिती सध्या समोर आलेली आहे। मद्यधुंद अवस्थेत कार देण्यास ड्रायव्हरनं नकार दिलेला होता। अल्पवयीन आरोपीनं वडिलांना फोन केल्यानंतर चावी दिली। विशाल अग्रवालच्या सांगण्यावरूनच आरोपीला गाडी देण्यात आली अशी माहिती सध्या मिळते आहे। महत्त्वाची बातमी आपण या प्रकरणातली पाहतोय, तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोतर आपल्यासोबत आहेत। बालाजी, या तपासात नवी माहिती समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। मद्यधुंद अवस्थेत कार देण्यास ड्रायव्हरने नकार दिला होता अशी माहिती मिळते। ज्यावेळेस हा आरोपी पार्टी करून पार्किंगच्या बाहेर आला त्यावेळेस त्या चालकाने कार देण्यास नकार दिला। तर आरोपीने वडिलांना फोन लावून त्या चालकाकडे फोन दिला आणि त्याला सांगितलं की मुलाला गाडी चालवायला द्या। त्यानंतरच ती गाडी चालवायला दिली होती। त्यामुळे ड्रायव्हरने सांगितलेल्या जो तपास आहे त्यामध्ये पुढे आलेली गोष्ट आहे। परंतु आज अल्पवयीन आरोपीने सुद्धा म्हटले की गाडी ड्रायव्हर चालवत होता। त्यामुळे दोन वेगवेगळे जे तपासात समोर येणारे माहिती आहे ती माहिती एकत्र करून संकलित करून पुणे पोलीस आज परत त्या सगळ्या गोष्टीचा तपास करणार आहेत। या विरोधात 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। 2 वेगवेगळे गुन्हे आहेत। एक येरवाडा पोलीस स्टेशन मध्ये आहे, तो गुन्हा अपघाताचा आहे आणि जो गुन्हे शाखेकडे आहे तो अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला देणे, दारू पीत असताना बिना रजिस्ट्रेशन गाडी रस्त्यावर आणणे आणि दारू प्यायला परवानगी देणे असे हे 2 वेगवेगळे गुन्हे आहेत आणि 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात 2 वेगवेगळ्या टीम काम करत असल्यामुळे त्याच्या कोऑर्डिनेशन मध्ये वेगवेगळी समोर येत आहेत। आणि आता काल चालकाला ताब्यात घेतल्यानंतर चालकाने सांगितलंय की मला विशाल अग्रवालांचा फोन आला आणि गाडी द्यायला सांगितली, त्यानंतरच गाडी दिली, मी गाडी द्यायला नकार देत होतो अशी माहिती समोर येते। हो, नक्कीच बालाजी, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।